कशी वाटली साहेब? गाडी कशी वाटली? आपल्यासोबत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. टेस्ला कालचा अनुभव कसा होता? पहिली ड्राईव्ह घेतली. पण याच्यामुळे कुठेतरी महाराष्ट्रामध्ये बदल जाणवेल का ट्रान्सपोर्ट मध्ये? आज आपण राज्य सरकारने ईव्ही गाड्यांना प्रमोट केलेला आहे. राज्य आणि त्याचबरोबर या ठिकाणी आता बसेस ज्या आहेत, बसेस आहेत, बेस्टच्या बसेस आहेत, आता बघा ही तयारी सगळीकडे झाला पाहिजे. त्यामुळे पूर्णपणे टेस्लाने मुंबईलाच निवडलं. टेस्लाने देशाची आर्थिक राजधानी खरं म्हणजे बूम खाली घे ना, पुढारी खाली घे ना, बूम हब आहे. आणि म्हणून या ठिकाणी मुंबईमध्ये सर्व सोयी सुविधा आहेत. मुंबईमध्ये जगभरातले लोक येतात आणि म्हणून मुंबईमध्ये टेस्लाने सुरुवात महाराष्ट्रामध्ये एवढं चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर आहे, स्किल्ड मॅनपॉवर आहे, त्याचबरोबर चांगली कनेक्टिव्हिटी आहे, सुविधा चांगल्या आहेत. त्यामुळे देशामधली जास्त गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये येते. त्यामुळे महाराष्ट्र इंडस्ट्री फ्रेंडली स्टेट झालेला आहे. आज दावोसमध्ये देखील देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून गेले, मी मुख्यमंत्री म्हणून दावोसला गेलो ज्यावेळेस, आणि त्यावेळेस 15 लाख कोटी आत्ता, त्यावेळेस 8 लाख कोटी तेव्हा, अशा प्रकारचे 23 लाख कोटीचं परदेशी गुंतवणूक महाराष्ट्रात आलेली आहे. त्यामुळे आता विरोधकांना आणि ईव्ही पॉलिसी या महाराष्ट्रामध्ये आपण आणली. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये मोठे उद्योग येत आहेत. काल तुम्हाला जायला सर वैभव थोड़ा मोबाइल खाली सबसे ज्यादा हो रहा है महाराष्ट्र में इंफ्रास्ट्रक्चर, स्किल मैन पावर है, कनेक्टिविटी है, बड़े पैमाने पे जो विचार कर बोलतोय बरोबर, काहीच विज्युअल येत नाही. महाराष्ट्र इंडस्ट्री फ्रेंडली स्टेट बन चुका है. और इसीलिए जो अभी महाराष्ट्र का विकास ये कंपनी यहाँ आने